बैठकीत छाननीत वगळलेल्या लाडक्या बहिणींबाबत चर्चा होणार आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राज्यात 80 लाख लाडक्या बहिणींची नावं वगळल्यानं खळबळ उडाली होती। केवायसी मध्ये चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या लाडकेंना आता पुन्हा लाभ देण्याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आपण बघतोय की 80 लाख महिलांना पुन्हा लाभ मिळण्यासंदर्भात ही चर्चा होण्याची शक्यता आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच सुमित, आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्यावेळेस लाडक्या बहीण योजनेचे 2,61,00,00,000 इतके लाभार्थी होते। त्यानंतर नमो शेतकरी योजना असेल, त्यानंतर इतर काही योजना, सरकारी योजना, अशा 2 योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची नावं छाननीमध्ये वगळण्यात आली। त्याबरोबरच अनेक वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ही नाव वगळण्यात आली। केवायसी साठी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती, त्यानंतर 30 एप्रिलची मुदत देण्यात आली होती। त्यानंतर ही छाननी केवायसी मध्ये वगळलेली जी नावं आहेत त्या नावांसंदर्भात ही चर्चा होणार आहे। मात्र त्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक लाडक्या बहिणींची नावं चुकीच्या पद्धतीने वगळल्याचं सुद्धा समोर आलंय। त्यामुळे आता यावरच आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि ज्यांची नावं वगळलेली आहेत त्या लाडक्या बहिणींना पुन्हा लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। आता लाडक्या बहिणींसाठी जर बघितलं तर आता लाडक्या बहिणींना आता पैसे यायला सुरुवात झालेला आहे आणि 2100 रुपये सुद्धा आता लाडक्या बहिणींना येणार आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये येणार आणि तुम्हाला पैसे आले आहेत का नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। 1500 रुपये पण तुम्हाला आले आहेत का नाही आणि आता जिल्हे जे आहेत ते कोणते कोणते आहेत ते जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे ते सुद्धा आपण आता जाणून घ्यायचं। तर लाडक्या बहिणींनो स्किप करू नका, पूर्ण बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आलं आहे का नाही पैसे। तर या बाबतीत आपण पुढे काहीतरी आपण अर्ज देण्याची प्रक्रिया आपण सुद्धा करू शकतो। तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा हप्ता आणि ज्यांचा ITRचा प्रॉब्लेम होतं तुम्ही ITR म्हणून कमेंट करा, म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ITR मुळे ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आपण पैसे त्यांना कसं भेटेल या बाबतीत सुद्धा आपण आता त्यावरती चर्चा करून व्हिडिओ बनवून तुम्हाला मी सांगेन, पण त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती कशी काय भेटणार आहे। तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट करून सांगा आणि आता पुढची यादी बघा। लाडक्या बहिणींनो आता जे समोर दिसत आहे तुम्हाला मुंबई, नाशिक आणि पुणे या जे जिल्ह्यामध्ये आहे आता सध्या वाटप सुरू आहे आणि पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला लाडक्या बहिणींना आलेला आहे का नाही पैसे अजून पण तुम्ही कमेंट करून सांगा आणि नक्की तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून सांगा। आता पुढचे जिल्हे बघूया। आता पुढचे जिल्हे जर बघितले तर बघा, आता धुळे जिल्ह्यात, नंदुरबार जिल्ह्यात आणि जर पुढचे जिल्हे जे यादी आहे ते पुढे तुम्हाला दाखवेल। ह्या जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये आणि नंदुरबार मध्ये ह्यामध्ये सुद्धा आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे, तरी सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत असं कमेंट मध्ये सांगतात। तर आता पुढचे जिल्हे बघूया। जालना, अहिल्यानगर आणि यवतमाळ। यवतमाळ मध्ये पण भरपूर लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। जालना जिल्ह्यामध्ये पण भरपूर आपले जे युट्यूब फॅमिली आहेत त्या लाडक्या बहिणी बघतात त्यांना पण पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला आले का नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। तर पुढचे जिल्हे बघितले तर अमरावती, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा। आपलं जे सांगली जिल्हा आहे, मी सांगली जिल्ह्यातूनच आहे। आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा ते तासगाव वगैरे सगळे जे गाव असेल, आरग, बेडग वगैरे, तर सगळीकडे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा आले आहे का नाही। पुढचे जिल्हे जर बघितले आता तर नागपूर, बीड, संभाजीनगर आणि जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जर बघितले तर आता लाडक्या बहिणींना जास्त तर बघितले तर आता संभाजीनगर मध्ये आणि जळगाव मध्ये भरपूर लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आता हे पुढचे जिल्हे अजून बघितले तर अजून थोडे जिल्हे कोणते आहेत आता लास्ट हे रत्नागिरी, अहमदनगर, पालघर, रायगड आणि लातूर पण आहे। त्या ह्या जिल्ह्यामध्ये जास्तीत करून लाडक्या बहिणींना सगळीकडे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये तर आता भरपूर लाडक्या बहिणींना, ऑलमोस्ट सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे यायला आले आहेत। बाकीचे जिल्हे राहिलेले आहेत की जसं आता समजा आता पुढचे पण जिल्हे असेल, कदाचित कोणते राहिले असेल तर ते सगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत। तुम्हाला पैसे आले आहेत का नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि जर पैसे आले नसेल तर काय करावं लागेल मी ते सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे। आणि असेच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा कोणता जिल्हा आहे ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, तरच आपल्याला कळणार आहे आणि आपण सरकारपर्यंत ही जी तुमची जे प्रॉब्लेम येत आहे ती सगळी प्रॉब्लेम आपण सरकारकडे पोहोचवायचं काम करायचं आहे। तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।